नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, एकीकडे श्रीलंका सरकारनं आयात शुल्कामध्ये मोठी कपात केल्यानं त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांच्या भावामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते। मात्र कांदा दरामध्ये सुधारणा होण्याऐवजी घसरण सुरू झाल्याचं आता पाहायला मिळतंय। परिणामी लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरामध्ये प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची घसरण झालेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल 4300 रुपये भाव मिळाला होता। आज त्याच कांद्याला सरासरी 3500 रुपये भाव मिळालाय। कांदा दरामध्ये मोठी घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला असून लाल कांद्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येण्याची वेळ आली आहे। एकीकडे ढगाळ हवामानामुळे लागवड केलेल्या कांद्यावरती करपा आणि बुरशीजन्य रोग लागत असताना त्यावरती महागडी औषधं मारावी लागत आहेत, तर दुसरीकडे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्यानं शेतकरी दोन्ही बाजूनं होरपळला जातोय। तर दुसरीकडे तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने सोलापुरामध्ये कांद्याची आवक वाढली आहे। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या 2 दिवसात जवळपास 850 ट्रक कांद्यांची आवक झाली आहे। चक्रीवादळामुळे पावसाची भीती असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी कच्चा कांदा बाजारात आणलाय। दरम्यान कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्यानं बाजारामध्ये कांद्याचे दर घसरलेत। सर्वसाधारण कांद्याला प्रति क्विंटल 2000 ते 3000 रुपये भाव मिळतो, तर उच्च प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 4000 ते 5000 रुपयापर्यंतचा भाव मिळतोय। सोमवारी 578 गाड्यांमधून आलेला कांदा मार्केट यार्डामध्ये पोहोचला। 300 गाड्या भरून कांदा आवक सरासरी गेल्या आठवड्यामध्ये होती। शेतकऱ्यांना 1000 ते 5000 रुपये मिळाले। जुन्या कांद्याला साधारण 5000 रुपये भाव मिळाला होता। सोमवारी मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकातून कांदा मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूरमध्ये आलाय। आगामी काही दिवसांपासून अजून कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे। सोमवारी लाल कांद्याला सोलापूर बाजारामध्ये 2600 रुपये, बारामतीमध्ये 5000 रुपये, येवला बाजारामध्ये 2900 रुपये, तर लासलगाव विंचूर बाजारामध्ये 3800 रुपये आणि देवळा बाजारामध्ये 3500 रुपये भाव मिळाला आहे। तर मग अशा पद्धतीनं लाल कांद्याला आता बाजार पडायला सुरुवात झालेली आहे। तर मग मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।